जय श्री महाकाल, जय महाकाली. आपले मनपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनल महाकाल महाकाली शक्ती धामवर. आज आपण पंचदेवांबद्दल बोलणार आहोत की पंचदेव कोणकोणते आहेत आणि त्यांची पूजा कशी केली जाते. पंचदेव पूजन. गृहस्थांसाठी गणपती, शिव, विष्णू, सूर्य आणि देवी यांची उपासना सर्वात उपयुक्त सांगितली आहे. यापैकी जो देव आपला इष्ट असेल त्याला मध्यभागी स्थापित करून इतर देवांना 4 कोपऱ्यांमध्ये किंवा 4 दिशांना स्थापित करावे. हे पंचदेव पंचतत्वांच्या आधारावर स्वीकारले गेले आहेत, जसे आकाशाचे अधिपती विष्णू, अग्नितत्वाची अधिष्ठात्री महेश्वरी शक्ती, वायुतत्वाचे स्वामी सूर्य, पृथ्वी तत्वाचे अधिष्ठाता शिव, जलतत्वाचे अधिपती गणपती. ही पंचतत्वमयी सृष्टी सुरक्षित आणि सौम्य स्वरूपात प्रतीत होत राहावी. पंचभौतिक शरीरधारी प्राणी सुखी राहावेत आणि साधकाने आपल्या सर्व जीवनदायिनी शक्तींनी संपन्न होऊन आनंदाने जीवन जगावे या दृष्टीने पंचदेवोपासना प्रत्येक मनुष्यासाठी निर्धारित केली आहे. शास्त्रकारांनी याच 5 देवांना अनेक रूपांमध्ये वर्णन केले आहे आणि निर्देश दिले आहेत की त्यांची एकत्रित पूजा करणे प्रत्येक गृहस्थासाठी कल्याणकारी आहे. विशिष्ट देवोपासनेतही त्यांची पूजा आवश्यक मानली गेली आहे आणि त्यांच्यात परस्पर अभेददृष्टी ठेवल्यासच सिद्धी मिळते असे संकेत दिले आहेत. सर्व शास्त्रांमध्ये प्रमुख साध्य देवाची अर्चना करण्याबरोबरच इतर 4 तत्वांच्या देवांच्या अर्चनेवरही भर दिला आहे. याच 5 देवांचे जे अवांतर स्वरूप आहेत त्यांचीही साधना जागोजागी प्रतिपादन केली आहे. सर्व उपासनेत मार्गदर्शक गुरूंचे मोठे महत्त्व आहेच. म्हणूनच याच प्रक्रियेला लक्षात घेऊन येथे क्रमशः त्यांचे वर्णन केले आहे. जे लोक आपल्या घरात प्रतिमांची पूजा करतात त्यांनी उपरोक्त 5ही देवांच्या प्रतिमा ठेवाव्यात. त्या प्रतिमा ज्या क्रमाने ठेवतात त्याचे स्वरूप देवी, गणेश शिव, सूर्य विष्णू. एका देवाच्या एकापेक्षा जास्त प्रतिमा ठेवण्यासंबंधातही काही नियम आहेत, म्हणून त्यांचाही विचार करून शास्त्राचे पालन करा. गीतेचे हे वचन नेहमी लक्षात ठेवा. यह शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामचार्तः न स सिद्धिं वाप्नोति न सुखम न परांगतिम. अर्थात जो शास्त्रविधीचा त्याग करून मनमानी आचरण करतो तो सिद्धी प्राप्त करत नाही, सुख प्राप्त करत नाही आणि परमगतीही प्राप्त करत नाही. यासोबतच हे वचनही स्मरणीय आहे. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ. अर्थात कार्य आणि अकार्य या व्यवस्थापनात शास्त्रच प्रमाण आहे. या प्रकारे पंचदेवतांची नित्यपूजा करत असताना एखाद्या विशिष्ट देवतेची विशेष उपासना केल्याने शास्त्राची आज्ञा पाळली जाते आणि आपले लक्ष एका निश्चित दिशेने वाढत जाऊन आपल्याला यश मिळते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.